मिरजेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. तहसीलदार कार्यालयात इच्छुकांची गर्दी. मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2026ची रणधुमाळी सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासकीय स्तरावर वेगाने सुरू आहे. मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 11 गट आणि पंचायत समितीच्या 22 गणातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मिरज तहसीलदार कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे स्वीकारले जात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा मोरे धुमाळ, आशिष सानप, अश्विनी वरुटे आणि निवडणूक विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अर्ज भरताना होणारी गर्दी विचारात घेऊन प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. प्राथमिक अर्ज तपासणीसाठी 11 विशेष टेबल लावण्यात आले असून एका गटासाठी 2 गण यानुसार नियोजित व्यवस्था करण्यात आली आहे. अर्ज भरण्यास सुरुवात 16 जानेवारी 2026 पासून झाली आहे. अंतिम मुदत 21 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. अर्जाची छाननी 22 जानेवारी 2026. अर्ज माघारीची मुदत 27 जानेवारी 2026 आहे. आज सकाळपासूनच तहसीलदार कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अर्जाची अचूक तपासणी आणि प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या. मिरज तालुक्यातील मिरज पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक विभागाकरता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया चालू झालेली असून आज उद्या आणि परवा असे 3 दिवस अर्ज भरण्यासाठी शिल्लक आहेत. आपण अर्ज भरण्याची व्यवस्था तहसील कार्यालय मिरज येथील तहसीलदार कक्ष यांच्या दालनामध्ये अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केलेली आहे. अर्जाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी प्रत्येक गट आणि गणनिहाय आपण 11 टेबलची व्यवस्था केलेली आहे. 11 टेबलवर प्रत्येक टेबलवर 1 गट आणि 2 गण त्या अंतर्गत याची प्राथमिक तपासणी केली जाईल आणि ती तपासणी केलेला अर्ज परत उमेदवार किंवा त्यांचा सूचक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांच्या दालनात आणून देण्याचा आहे आणि दालनामध्येच अनामत रक्कम स्वीकारण्याची आपण व्यवस्था केलेली आहे. आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार किंवा सूचक या दोघांपैकी एकही व्यक्ती उपस्थित असली तरी चालते. राहिलेले दिवस पाहता गर्दी होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे सर्वांना विनंती करण्यात येते की अर्ज भरण्यासाठी उमेदवार किंवा सूचक या दोनांपैकी एक व्यक्ती आला तरी चालेल.